आज बऱ्याच लोकांनी लॅप्रोस्कोपी हा शब्द जरी ऐकला असला तरी हे ऑपरेशन नेमकं होतं कसं हे बऱ्याच जणांना माहिती नाही. लॅप्रोस्कोपी या ऑपरेशनमध्ये रुग्णाच्या पोटावर 5 ते 10 मिलीमीटर आकाराचे छोटेसे कट्स घेऊन त्यातून एक छोटीशी दुर्बीण पोटात सोडली जाते. या दुर्बिणीला एक हाय डेफिनेशन कॅमेरा अटॅच केलेला असतो आणि या कॅमेराद्वारे आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये असणाऱ्या स्क्रीनवर पोटाचा अंतर्भाग म्हणजे पोटातले सर्व अवयव पाहता येतात. लॅप्रोस्कोपीचे काय फायदे आहेत तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॅप्रोस्कोपीमध्ये पोटावर फार मोठा कट नसतो, त्यामुळे टाके नसतात, तसेच रक्तस्राव खूप कमी प्रमाणात होतो. टाक्यांमध्ये पाणी होणं, पू होणं हा प्रकार देखील लॅप्रोस्कोपीमध्ये क्वचितच दिसतो. त्याचवेळी ओपन सर्जरीमध्ये जसं भविष्यात हर्निया होण्याची शक्यता असते तशी लॅप्रोस्कोपीमध्ये बिलकुल नसते. लॅप्रोस्कोपीमुळे आपल्याला हॉस्पिटलमधला स्टे सुद्धा खूप कमी आणता येतो. तसेच आपल्याला पेन किलर इंजेक्शनची गरज सुद्धा कमी पडते. आपल्याला पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. महिलांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे करता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशय पिशवी काढणे हे भारतीय महिलांमधलं एक वन ऑफ द मोस्ट कॉमन सर्जरी आहे. तर ही सर्जरी खूप इझिली लॅप्रोस्कोपीद्वारे करता येते. त्याचबरोबर गर्भाशयातील गाठ काढणे, अंडाशयाची गाठ काढणे किंवा गर्भनलिकेतील प्रेग्नन्सी, ज्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो, ही सुद्धा लॅप्रोस्कोपीद्वारे करता येते. तसेच कुटुंब नियोजन ऑपरेशन हे तर अगदी डे केअर सर्जरी म्हणजे सकाळी ऑपरेशन करून संध्याकाळी घरी जाता येईल इतक्या सोप्या पद्धतीनं कुटुंब नियोजन सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे करता येते.